इंद्र आणि सर्व देवता आपली संपत्ती परत आपल्याला मिळावी म्हणून विष्णू देवाकडे गेले. विष्णूंनी सांगितलं, इंद्रा, तुझी संपत्ती तुला परत पाहिजे असेल तर तुला जाऊन तुम्हाला समुद्र मंथन करावं लागेल. पण तुमच्या एकट्याकडनं समुद्र मंथन होणार नाही. त्यासाठी तुम्हाला दैत्यांना बरोबर घ्यावं लागेल. अगदी सर्व देवता सर्व दैत्य समुद्र मंथन करण्यासाठी निघाले. पण देवांनी असं सांगितलं होतं, श्री विष्णूंनी असं सांगितलं होतं की देवतांनो, ज्या वेळेला तुम्ही समुद्र मंथन करण्यासाठी जाल त्या वेळेला तुम्ही अगोदर जी सर्पाची मुखाची बाजू आहे ते तोंडाच्या बाजूकडे जायचं. म्हणजे दैत्यांना असं वाटेल की सर्पाच्या तोंडाच्या बाजूने नक्की काहीतरी आहे. सर्व देव देवता अगदी सर्पाच्या तोंडाच्या बाजूला गेले. समुद्र मंथन चालू केलं. पण दैत्य विचार करतात की या देवतांनी सर्पाच्या तोंडाची बाजू घेतली, नक्कीच या तोंडाच्या बाजूकडे काहीतरी असणार आहे. पण ज्या वेळेला समुद्र मंथन चालू झालं त्यावेळेला त्या सापाच्या तोंडातून विष बाहेर येऊ लागलं. आणि जसं जसं विष बाहेर येऊ लागलं तसा त्या विषाचा दैत्यांना त्रास होऊ लागला. समुद्र मंथन चालू झालं. पहिल्याच वेळेला मंथनातून विष बाहेर आलं, ते हलाहल नावाचं विष. ते विष पाहिलं, दैत्यांना वाटलं हे अमृत आहे. दैत्य ते अमृत घेण्यासाठी धावले, पण बघितलं हे तर विष आहे. दैत्य काही विषाचा स्वीकार करत नाही, म्हणून देवतांनी त्या विषाचा स्वीकार केला. आणि हे विष कोण प्राशन करणार म्हणून त्यांच्या लक्षात आलं, भगवान भोलेनाथ हे नक्कीच या विषाचा स्वीकार करतील. म्हणून सर्व देवता ते विष भोलेनाथांकडे घेऊन गेले. भोलेनाथांना सांगितलं, भोलेनाथा, समुद्र मंथनातून हे विष बाहेर निघाले, पण या विषाचा कोणी स्वीकार करत नाही. तुम्हीच या विषाचा स्वीकार करा. भोलेनाथ म्हटले, काही हरकत नाही, या विषाचा मी स्वीकार करतो. पण त्या ठिकाणी पार्वती माता म्हटल्या, स्वामी, तुम्ही विषाचा स्वीकार करताल, ते विष प्राशन करताल. विचारलं भोलेनाथा, स्वामी, तुमच्या शरीरामध्ये माझी जागा कुठं आहे? भोलेनाथ म्हटले, अगं, माझ्या हृदयामध्ये तुझी जागा आहे. माझ्या हृदयामध्ये तू वास करते. पार्वती माता म्हटल्या, स्वामी, जर माझी जागा तुमच्या हृदयात असेल, तुम्ही जर विष प्राशन केलं तर नक्कीच त्या विषाचा त्रास मलाही होईल. भोलेनाथ म्हटले, सती, त्याची काळजी करू नको. पार्वती, तू एक काम कर, तू म्हणती ते बरोबर आहे, तुझी माझ्या हृदयामध्ये जागा आहे. पण पार्वती, मी ते विष प्राशन केल्यानंतर ते विष अगदी कंठाच्या खाली येऊच देणार नाही, म्हणून त्या विषाचा तुला काही त्रास होणार नाही. भगवान भोलेनाथ विष प्राशन करतात. आणि विष प्राशन केल्यानंतर भगवान भोलेनाथांच्या कंठामध्ये रामप्रभूंचं नामचिंतन चालू. विष त्यांच्या कंठापर्यंतच थांबलं, कंठाच्या खाली गेलं नाही. म्हणून त्या दिवसापासनं भगवान भोलेनाथांना नीलकंठ हेही नाव प्राप्त झालं. आपण कधी कधी म्हणतो बघा की भगवान भोलेनाथांना नीलकंठ सुद्धा आपण कधी कधी म्हणतो. तर हे विष प्राशन केल्यानंतर भोलेनाथांना नीलकंठ हे नाव प्राप्त झालं. भोलेनाथांनी विश्वाच्या कल्याणासाठी ते हलाहल विष प्राशन केलं. त्यानंतर पुन्हा देवतांचं मंथन, समुद्र मंथन चालू झालं. अगदी त्या मंथनातून 14 प्रकारचे रत्न बाहेर निघाले.
प्रथम क्रमांकाला निघालं हलाहल विष, त्यानंतर कामधेनू गाय, उच्चश्रवा घोडा, ऐरावत हत्ती, कौस्तुभमणी, रंभा, कल्पवृक्ष आणि त्यानंतर 8व्या क्रमांकाला त्या समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी बाहेर निघाली. आणि बाहेर निघाल्यानंतर हातामध्ये पुष्पांचा हार घेऊन लक्ष्मी समुद्र मंथनातून बाहेर निघाली. त्या लक्ष्मीकडे बघितलं आणि सर्वांना असं वाटतंय की या लक्ष्मीने आमच्या गळ्यामध्ये हार घालावा. आत्ताच्या काळामध्ये सुद्धा प्रत्येकाला वाटतंय लक्ष्मी आमच्याकडे असावी. लक्ष्मी म्हणजे तरी नेमकं काय? तर लक्ष्मी म्हणजेच धन. प्रत्येकाला वाटतंय आपल्याकडे धन असावं. सध्याच्या जगामध्ये असा कोणीच नाही की तो व्यक्ती म्हणत असेल आम्हाला धनाची गरज नाही. आणि प्रपंच सुरळीत चालण्यासाठी, प्रपंच करण्यासाठी धनाची सुद्धा गरज आहे. सर्व संत मंडळींनी आपल्याला धन दिलं नाही, पण धन कसं कमवावं याचा मार्ग संत मंडळींनी आपल्यासाठी सांगितला. जोडोनी या धना उत्तम व्यवहारे, 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 उदास विचारे वेचा करी, उदास विचारे वेचा करी, उत्तमची गती तो एक पावेन, उत्तमची गती तो एक पावेन. उदास विचार वेचा करी, उदास विचार वेचा करी, उत्तमची गती तो एक पावे, उत्तमची गती तो एक पावे. अगदी संतांनी आपल्यासाठी धन दिलं नाही, आपल्याला धन दिलं नाही, पण आपण जीवनामध्ये धन कसं कमवावं, तर चांगल्या मार्गाने आपण धन कमवावं. लक्ष्मीची प्रत्येकाला अपेक्षा आहे, धनाची प्रत्येकाला अपेक्षा आहे. त्या ठिकाणी सर्व दैत्यांनाही वाटतंय, सर्व देवतांनाही वाटतंय की या लक्ष्मीने आमच्या गळ्यामध्ये हार घालावा. प्रत्येकाला लक्ष्मीची अपेक्षा आहे. पण लक्ष्मी त्या ठिकाणी विचार करते की सर्व ऋषीमुनी जे आहेत ते सर्व ज्ञानी आहेत, पण त्यांच्याकडे जसं ज्ञान आहे तसं त्यांच्याकडे क्रोधही आहे. विचार करते दैत्य सुद्धा अगदी बलशाली आहेत, दैत्य फार बलवान आहेत, पण दैत्य मूर्ख आहेत, त्यांना जास्त काही कळत नाही. सर्व जे देवता आहेत ते सर्व देवता क्रोधी नाहीत, बलवान आहेत, बलशाली आहेत, पण त्यांच्यामध्ये थोडासा अहंकार आहे. मग कुणाच्या गळ्यामध्ये हा हार घालावा? त्यावेळेला लक्ष्मींना समोर विष्णू देवता दिसले. श्री विष्णूंना बघितलं, अगदी हे सर्व गुण संपन्न आहेत, अगदी रूपाने सुंदर आहेत, गुणानेही सुंदर आहेत. म्हणून त्या ठिकाणी माता लक्ष्मी श्री विष्णूंच्या गळ्यामध्ये हार घालते. पुढे पुन्हा समुद्र मंथन चालू झालं. मंथनातून पुढे मदिरा बाहेर आली. नंतर 10व्या क्रमांकाला चंद्र, 11व्या क्रमांकाला पारिजातक वृक्ष, 12व्या क्रमांकाला पांचजन्य शंख, 13व्या क्रमांकाला भगवान धन्वंतरी आणि 14व्या क्रमांकाला समुद्र मंथनातून अमृत बाहेर आलं.
आणि याच अमृतासाठी देवांचे दैत्यांचे भांडण चालू झाले. पण दैत्य विचार करतात हे अमृत आम्हालाच पाहिजे. पण सर्व देवतांनी विचार केला की दैत्यांनी जर हे अमृत घेतलं तर संपूर्ण त्रिभुवनावरती हे दैत्य राज्य करतील, आपल्याला स्वर्गातून हकलून देतील. म्हणून सर्व देवतांनी श्री विष्णूंचा त्या ठिकाणी धावा केला आणि श्री विष्णू त्या ठिकाणी मोहिनी रूप धारण करून आले. आणि त्या मोहिनीचं रूप पाहून सर्व जे दैत्य होते त्या मोहिनीचं सौंदर्य पाहिलं आणि आपल्याला अमृत घ्यायचंय हेच दैत्यांच्या लक्षातून गेलं. आणि त्या वेळेला श्री विष्णूंच्या रूपातील मोहिनी तिने संपूर्ण देवांना त्या ठिकाणी अमृत दिलं. अशी आपण शेवटी झाकी बघितली होती समुद्र मंथनाची कथा. भोलेनाथांनी विश्वाच्या कल्याणासाठी विष प्राशन केलं. अशा या भोलेनाथांचं आपण नामचिंतन करावं, भोलेनाथांची जीवनामध्ये येऊन भक्ती करावी. पण काही लोक असे असतात की देवाची भक्ती लांबच राहिली, पण या जगामध्ये देव आहे हे मानायला सुद्धा तयार नसतात. मला तर असं वाटतंय की अगदी जे जास्त शिकलेले लोक असतात, जे जास्त शिकतात ना, तेच देवाला मानत नाहीत. ते म्हणतात कशाचं देव आणि कशाचं काय. पण या जगामध्ये देव आहे, लोक देवाला मानायला तयार नाहीत. एका गावामध्ये असाच एक शिकलेला व्यक्ती होता, अगदी फार त्याचं शिक्षण झालेलं, आणि जास्त शिकल्यामुळे तो बाहेरच्या देशामध्ये राहण्याकरिता गेला. आणि या ठिकाणचं त्याचं जे शेत होतं त्याने ते शेत एका माणसाला शेती करण्यासाठी दिलं. आणि तो वर्षामधनं एक वेळेला आपल्या शेताकडे येत होता. एक वेळेला असाच तो शेताकडे आला. शेतामध्ये टरबूज लावलेले होते. तुमच्या शेतामध्ये काय लावतात? कापूस का? त्या माणसाने शेतामध्ये टरबूज लावलं. हा शिकलेला व्यक्ती टरबूज बघण्यासाठी आला. त्याने त्या वेलांना बघितलं तर असे मोठे मोठे टरबूज आलेले. तो बांधाच्या एका कडेला बसला. बांधाच्या एका कडेला कवठीचं झाड होतं. कवठीच्या झाडाखाली बसला आणि ज्याला शेत राखणीसाठी दिलं होतं तो अगदी वारकरी होता, म्हणजे तो देवाला मानत होता. हा शिकलेला व्यक्ती त्याला म्हणाला, का रे, तू त्या देवाचं नामचिंतन करतो, त्या देवाची भक्ती करतो, पण त्या देवाला कधी बघितलंस का? तो बिचारा वारकरी तो म्हटला, साहेब, देवाला आत्तापर्यंत बघितलं नाही, पण माझा देवावरती पूर्ण विश्वास आहे. हा शिकलेला व्यक्ती म्हणतो, अरे, देवाला कधी बघितलं नाहीस आणि तू देवावरती विश्वास ठेवतो, पण खरं सांगू का तुला, तुझ्या त्या देवाला काहीच कळत नाही. असं तो शिकलेला व्यक्ती म्हणतोय की देवाला काहीच कळत नाही. तू त्या देवाची भक्ती करतो, त्या देवाचं नामचिंतन करतो, पण त्या तुझ्या देवाला काहीच कळत नाही. वारकरी म्हटला, साहेब, मी गरीब आहे, मान्य आहे, तुम्ही श्रीमंत आहात, तुमच्या शेतामध्ये मी राखणीसाठी आहे, पण तुम्ही माझ्या देवाला नाव ठेवावा असा तुमचा काही अधिकार नाही. तुम्ही म्हणतात देवाला काही कळत नाही, पण तुम्ही हे कशावरनं बोलतात? तो शिकलेला व्यक्ती म्हटला, अरे गृहस्था, तू शेतामध्ये टरबूजाचे वेल लावले, त्या वेलाला एवढे मोठे टरबूज आलेले आहेत, पण या बांधावरती जे कवठीचं झाड आहे ते झाड मोठं आहे, त्याला छोटं कवट आले, पण हा वेल छोटा आहे आणि त्याला मोठं टरबूज आलंय. तुझ्या देवाला कळत नाही. मोठ्या कवठीच्या झाडाला हे टरबूज पाहिजे आणि या छोट्या वेलाला छोटं कवठी एवढं फळ पाहिजे.
तुझ्या देवाला कळत नाही कोणत्या झाडाला कोणतं फळ द्यावं. असं तो बोलू लागला त्या कवठीच्या झाडाखाली बसलेला. असा तो बोलत असताना जोरदार त्या ठिकाणी वारा आला आणि वारं आल्यानंतर त्या कवठीच्या झाडामधले कवट त्या शिकलेल्या माणसाच्या डोक्यावरती पडलं. जसं कवट माणसाच्या डोक्यावरती पडलं त्या शिकलेल्या व्यक्तीला चक्करच यायला लागली. हा बिचारा वारकरी म्हणतो का हो साहेब, हे छोटं कवट तुमच्या डोक्यामध्ये पडलं तर तुम्हाला चक्कर यायला लागली. हे मोठं टरबूज जर वर असतं आणि ते जर तुमच्या डोक्यामध्ये पडलं असतं तुमचं डोकंच फुटलं असतं. म्हणून आमच्या देवाला नाव ठेवू नका. देवाने अगदी बरोबर जी ती गोष्ट ज्या त्या ठिकाणी बरोबर केलेली आहे. लोक देवाला मानायला तयार नाहीत, देवाचं भजन करायला तयार नाहीत. पण मी तुम्हाला कालच्या सत्रामध्ये सांगितलं होतं की भगवान परमात्माचे आपल्यावरती उपकार आहेत, म्हणून आपण त्या भगवान परमात्माचं भजन करावं, म्हणून त्या भगवान परमात्माची आपण भक्ती करावी. पण सध्याच्या काळामध्ये बघा अशी गंमत आहे की एखाद्याने आपल्यावरती उपकार केले की त्याची परतफेड माणसं अपकाराने करतात. म्हणजे संकटाच्या काळी एखाद्याने आपल्याला गरज केली की त्याची परतफेड ते अपकाराने करतात. अशी सध्याच्या काळातली परिस्थिती आहे. लोक उपकाराची फेड अपकाराने करतात. तुम्हाला एका उदाहरणातून पटवून देते. एका गावामध्ये गृहस्थ राहत होता. अगदी त्याच्याकडे 2 तरणी गोरी होती. त्यानं ते गोरी बैलगाडीला जुंपले आणि तो शेतामध्ये गेला. दिवसभर शेतातलं काम केलं आणि संध्याकाळच्या वेळी तो पुन्हा आपल्या घराकडे येण्यासाठी निघाला. कुणीतरी जाऊन ते लेकरांना शांत बसवा बरं. सर्व महिला मंडळांनी समोर लक्ष द्या. अगदी हा दृष्टांत तुम्ही कान लावून ऐकला ना तरच तुम्हाला समजेल, तसा काही कळणार नाही. गावामध्ये गृहस्थ होता, त्याच्याकडे 2 तरणी गोरी होती. 2 तरणी गोरीला बैलगाडीला त्याने जुंपलं आणि शेतामध्ये गेला. दिवसभर शेतातलं काम केलं आणि संध्याकाळच्या वेळी आपल्या घराकडे निघाला. पण घराकडे येत असताना जसं जसं त्याचं गाव जवळ आलं तसं तसं ते गोरे वेड्यासारखं करायला लागले. बघा, आपल्या गावामध्ये जर पाहुणे मंडळी आली, आपल्या घरामध्ये जर आपले कुठले पाहुणे आले तर आपले लेकरं वेड्यासारखं करतात. अगदी त्या कोलाट्या उड्या कोणत्या असतात ना, त्या कोलाटी उड्या तशा उड्या खातात. घरामध्ये पाहुणे आले की लेकरं वेड्यासारखं करतात. माहेरचं कोणी आपल्या घरी आलं, महिला मंडळांना काहीच काम सुचत नाही. तसं गाव जवळ आलं ते बैलसुद्धा वेड्यासारखं करायला लागली. जसं जसं गाव जवळ आलं तसं वदडक 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 असं वदडक करत ते चालू लागली. गाव जवळ आलं, बैल वेड्यासारखे करतात. पण तेवढ्या वेळेमध्ये त्या बैलांच्या नाकातली व्यसन तुटली. आणि जशी बैलांच्या नाकातली व्यसन तुटली, तो गृहस्थ जोरजोरात ओरडून सांगू लागला, ओ काका, ओ बाबा, बाजूला सरका. माझ्या बैलांच्या नाकातली व्यसन तुटली, माझ्या गाडीवरचा ताबा सुटलाय. सर्वांनी अगदी बाजूला सरका. गाडी बैल तुमच्या पायावून जाईल, पायाला काहीतरी दुखापत होईल. सर्वांनी बाजूला सरका, बाजूला सरका. गृहस्थ जोरजोरात ओरडू लागला. सर्व माणसं अगदी बाजूला सरकत होती, त्याला साथ करत होती. पण त्या गावची सगळ्यात भांडकुदळ बाई, नाव तिचं शांता काकू. इथे आहे का एखादी शांता काकू? आहे का? कुठे? पण मी काही तुमच्या गावच्या शांता काकूचं सांगत नाही बरं का. शांता काकू तुमचं काही सांगत नाही. अगदी नाव तिचं शांता काकू, पण भांडल्याशिवाय तिला रात्री झोपत येत नव्हती. दुपारचं जेवणच तिच्या घशाखाली जात नव्हतं. अशी शांता काकू
सगळ्यात गावची भांडकुदळ बाई. जशी ती बैलगाडी गावच्या एसमध्ये आली, शांता काकू कमरावरती हात देऊन उभी. गृहस्थाने शांता काकूला बघितलं. गृहस्थाच्या अंगातून घामच यायला लागला. तरी सुद्धा गृहस्थ म्हटलं, शांता काकू अहो तुम्ही बाजूला सरका. माझ्या बैलांच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटलाय, गाडी तुमच्या पायावून जाईल, पायाला दुखापत होईल. शांता काकू बाजूला सरका. शांता काकूनी असा पदर कमरेला खोसला. शांता काकू म्हटले, का रे गृहस्था, मी रस्त्यावरनं बाजूला कशाला सरकू? रस्ता काय तुझ्या? आपल्या गावच्या शांता काकूचं नाही बरं का, त्यांचं सांगत नाही. आमच्या गावच्या शांता काकू आहेत त्या. या शांता काकूचं काही सांगत नाही. अगदी शांता काकूला समोर पाहिलं. शांता काकू गृहस्थाला म्हणतात, का रे गृहस्था, मी काही रस्त्यावरनं बाजूला सरकणार नाही. रस्ता काय तुझ्या? पुढचं तुम्हीच बोलायचं, पुढचं काही मी बोलणार नाही. शांता काकू म्हटल्या, रस्ता तुझ्या नाही, तुझ्या. तो गृहस्थ म्हटला, शांता काकू रस्ता तुमच्या बापाचा नाही, माझ्या बापाचा नाही, पण ही गाडी बैल जर तुमच्या पायावून गेली तर तुमच्या पायाला दुखापत होईल, म्हणून तुम्ही बाजूला सरका. शांता काकू काही बाजूला सरकायला तयार नाही. तेवढ्यामध्ये ती बैलगाडी शांता काकूच्या पायावून गेली आणि शांता काकूचा एक पायच मोडला. एक पाय त्यांचा फ्रॅक्चर झाला. आता पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर शांता काकूने कुठं जावं? हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये जावं. पण शांता काकू गेल्या पोलीस स्टेशनमध्ये. पोलीस स्टेशनमध्ये गेल्या. शांता काकूने गृहस्थाविषयी केस नोंदवली. हा गृहस्थ बिचारा घरी आला आणि बायकोजवळ येऊन रडायला लागला. म्हणे, आमच्या 4 पिढ्या गेल्या, कधी कोणी पोलीस स्टेशन सुद्धा डोळ्याने पाहिलं नाही, पण मला तर डायरेक्टली कोर्टात जाण्याची वेळ आली. पत्नीजवळ येऊन रडू लागला. पत्नी म्हणते, स्वामी अहो काय अगदी हातात बांगड्या घालल्यासारखं रडतायत. एक वकील बघा आणि त्या वकिलाला घेऊन सोबत जा. अगदी तुम्ही निर्दोष आहेत. त्या वकिलाला सगळी घटना सांगा आणि निर्दोष साबित व्हा. त्या ठिकाणी गृहस्थ गावात आला. एक वकील त्याने बघितला. वकिलांना सर्व हकीकत सांगितली आणि वकिलांना म्हटला, वकील साहेब अहो या गोष्टीमध्ये माझी काही चूक नाही. सर्व घडलेली हकीकत सांगितली. वकील म्हटले, गृहस्था तुला मी निर्दोष बाहेर या केसमधून काढतो, निर्दोष तुला साबित करतो, पण त्यासाठी तुला मला 15,000 रुपये द्यावे लागतील. गृहस्थ म्हटला, काही नाही, 15 काय 20,000 देतो, पण मला या केसमधनं बाहेर काढा. अगदी त्यांचा त्या तारखेचा दिवस आला. शांता काकू आतमध्ये गेल्या. कोर्टामध्ये एका बाजूला थांबलेल्या. जज साहेब कोर्टामध्ये आहेत. हा गृहस्थ म्हटला, वकील साहेब अहो आतमध्ये गेल्यानंतर मी काय बोलू? मला काय बोलावं काय करावं काही माहिती नाही. वकील साहेब म्हटले, आतमध्ये गेल्यानंतर काहीच बोलायचं नाही. तुम्हाला काही जरी विचारलं, कोणता जरी प्रश्न विचारला, अगदी कोर्टातून बाहेर येईपर्यंत तुम्ही एकच शब्द बोलायचा. कोणता? बुईंग. काहीच नाही, फक्त बुईंग एवढंच बोलायचं. अगदी एका साईडने ती शांता काकू उभी, एका साईडनं हा गृहस्थ उभा. पुढे जज साहेब आहेत. जज साहेबांना पहिला प्रश्न गृहस्थाला विचारला, गृहस्थ तुमचं नाव काय? गृहस्थ बोलतोय बुईंग. अहो गृहस्थ तुमचं गाव काय? हा म्हटला बुईंग. काल काय कारनामा केला? हा म्हटला बुईंग. अहो ही बाई कोण? हा म्हटला बुईंग. अगदी काही जरी विचारलं तरी गृहस्थ फक्त बुईंग बुईंगच करायचा.
कितीतरी वेळा बुईंग 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 केलं. शांता काकूची तळपायाची आग मस्तकाला गेली. शांता काकू जज साहेबाला म्हटलं, जज साहेब आज मुर्दा नुसता बुईंग बुईंगच करतोय, काल तर जोर जोरात ओरडत होता. शांता काकू बाजूला सरका, गाडी बैल तुमच्या पायावून जाईल, पायाला काहीतरी दुखापत होईल. काल तर जोर जोरात ओरडत होता, पण आज मुर्दा फक्त बुईंग बुईंगच करतोय. तेव्हा जज साहेबांच्या लक्षात आलं की या प्रकरणामध्ये या गृहस्थाची काही चूक नाही, सगळी जी चूक आहे या शांता काकूची आहे. धरलं शांता काकूला, टाकलं कस्टडीमध्ये. गृहस्थ अगदी उड्या मारतच आपल्या घरी आला. घरी आल्यानंतर पत्नीने अगदी भजे कुरडई सगळे पदार्थ तळलेले होते. गृहस्थानं मुठभर भजे घेतले आणि आपल्या तोंडामध्ये घातले. तेवढ्यामध्ये ज्या वकिलाने त्याची निर्दोष म्हणून सुटका केली तो वकील त्यांच्या घरी आला. वकील म्हटला, गृहस्थ माझ्या 15,000 रुपयाचं काय झालं? हा गृहस्थ म्हटला, बुईंग. आता कथा झाल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी मला बुईंग करू नका म्हणजे झालं. तसं काही होणार नाही. असे सध्याच्या काळामध्ये माणसं असतात की अगदी एखाद्याने आपल्यावरती उपकार केलेले असू द्या, त्याची परतफेड माणसं अपकाराने करतात. पण माझं तर असं म्हणणं आहे, एखाद्याने आपल्यावरती उपकार केले, त्याची परतफेड जरी तुम्हाला उपकाराने करता आली नाही तरी चालेल, पण त्या गोष्टीची परतफेड तुम्ही अपकाराने करू नका. भगवान परमात्माचे आपल्यावरती उपकार आहेत, म्हणून त्या भगवान परमात्माचं भजन असेल, नामचिंतन असेल, भगवंताची भक्ती असेल, आपण ती जीवनामध्ये येऊन करावी. भगवान भोलेनाथांचं आपण नामचिंतन करावं. भगवान भोलेनाथांनी विश्वाच्या कल्याणासाठी विष प्राशन केलं, अशी समुद्र मंथनाची आपण कथेच्या शेवटी कथा बघितली होती. आणि त्या अगोदर आपण भोलेनाथांच्या पहिल्या विवाहाची कथा बघितली होती. भगवान भोलेनाथांचा पहिला विवाह झाला सती मातेसोबत. आणि याच कथेचा शेवट आपण असा केला होता की भगवान भोलेनाथ ज्या वेळेला सती माता आपल्या वडिलांच्या घरी यज्ञासाठी जाते, यज्ञामध्ये जाते, त्यावेळेला त्या ठिकाणी भोलेनाथांचा अपमान होतो, सती मातेचा अपमान होतो. आणि त्यामुळे सती माता योग अग्नीमध्ये विलीन होतात. आणि ज्या वेळेला भगवान भोलेनाथांना समजलं की सती योग अग्नीमध्ये विलीन झाले, त्यावेळेला भोलेनाथांना राग आला आणि रागामध्ये येऊन भगवान भोलेनाथ तांडव करतात. आणि रागामध्ये येऊन त्यांनी आपल्या जटा ज्या वेळेला जमिनीवरती आपटल्या, त्या जटेमधनं एक पुरुष बाहेर आला, त्यांचंच नाव आहे वीरभद्र. वीरभद्र अगदी बाहेर आले. भोलेनाथांनी सांगितलं की दक्षाच्या यज्ञामध्ये जा आणि त्या संपूर्ण दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून टाक, संपूर्ण दक्षांच्या गणाचा विध्वंस कर आणि त्या दक्षाचं एक मुंडक कापून आण, एक मस्तक कापून टाक. त्यावेळेला रागामध्ये येऊन तो वीरभद्र निघाला आणि दक्षाच्या यज्ञामध्ये आल्यानंतर त्या वीरभद्राने संपूर्ण दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. त्या ठिकाणी दक्षाच्या गणाचाही विध्वंस केला आणि दक्षाचं एक मस्तकही त्या वीरभद्राने कापलं. ज्या वेळेला तो वीरभद्र त्या दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करत होता, त्यावेळेला दक्षाची पत्नी प्रसूती ती भगवान भोलेनाथांची स्तुती करते, भोलेनाथांचं ध्यान करते. त्यावेळेला ज्या वेळेला तिच्यावरती भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात, त्यावेळेला भोलेनाथांनी जे एक दक्षाचं मस्तक कापलं होतं त्या ठिकाणी बकऱ्याचं मस्तक बसवलं. संपूर्ण दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस झालेला. सती माता योग अग्नीमध्ये विलीन झाली.
भोलेनाथ तर कितीतरी रागात आहेत. भोलेनाथ फार दुःखी झालेले आहेत. भोलेनाथांनी ते सतीचं शरीर घेतलं आणि सतीचं शरीर घेऊन भगवान भोलेनाथ संपूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरू लागले. पण जसे भगवान भोलेनाथ ब्रह्मांडामध्ये फिरतात त्यावेळेला विष्णूंनी विचार केला की हे भोलेनाथ जर असेच ब्रह्मांडामध्ये फिरत राहिले तर या संपूर्ण सृष्टीचा प्रलय होऊन जाईल. भोलेनाथ सृष्टीकडे लक्ष देत नाहीत. ते फार दुःखी झालेले आहेत. या सृष्टीमध्ये फिरतायत. पण त्यांनी असं सतीचं शरीर घेऊन फिरणं ही काही चांगली गोष्ट नाही. म्हणून त्या ठिकाणी विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र पाठवलं आणि सतीच्या शरीराचे 108 तुकडे झाले. ज्या ज्या ठिकाणी सतीच्या शरीराचे 108 तुकडे पडले त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाले. असे 108 शक्तिपीठ आहेत. आणि त्या शक्तिपीठांपैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. त्यापैकी पहिलं शक्तिपीठ आहे ते म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी. दुसरं शक्तिपीठ आहे तुळजापूरची माय भवानी. तिसरं शक्तिपीठ आहे माहूरगडची रेणुका. आणि चौथं म्हणजे अर्ध शक्तिपीठ हे म्हणजे वणीची सप्तशृंगी. असे आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. ज्या ज्या ठिकाणी सतीच्या शरीराचे तुकडे पडले त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाली. असे एकूण 108 शक्तिपीठ आहेत. सतीचा भोलेनाथांना वियोग झालाय. या गोष्टीमुळे भोलेनाथ फार दुःखी आहेत. आणि भोलेनाथ ज्या वेळेला दुःखी होतात अगदी दूर प्रांतामध्ये निघून जातात आणि एका ठिकाणी भगवान भोलेनाथ समाधी लावून बसले. पण ज्या वेळेला भगवान भोलेनाथ समाधी लावून बसतात त्यावेळेला इकडे सृष्टीमध्ये संपूर्ण दैत्य अगदी माजलेले. दिती मातेचे 2 पुत्र, एक म्हणजे हिरण्याक्ष आणि दुसरा म्हणजे हिरण्यकश्यप. त्यांचा पहिला पुत्र हिरण्याक्ष याचा भगवान परमात्म्याने वराह अवतारामध्ये त्याचा मृत्यू केला किंवा त्याचा वध केला. याची कथा आपण मागच्या सत्रामध्ये पाहिली. पण या दिती मातेचा दुसरा पुत्र नाव त्याचं हिरण्यकश्यप हा सुद्धा अगदी आपल्या भावाप्रमाणेच होता. त्या हिरण्यकश्यपूच्या नगरामध्ये त्या हिरण्यकश्यपूने असा नियम काढला होता की नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. माझ्या नगरामध्ये जो कोणी देवाचं नाव घेईल, जो कोणी नारायणाचं नाव घेईल त्याचा शिरच्छेद केला जाईल, असा नियम हिरण्यकश्यपूने आपल्या नगरामध्ये काढलेला. हिरण्यकश्यपूच्या नगरामध्ये कुणीही भगवान परमात्माचं नामचिंतन करत नव्हतं. त्याने सांगून ठेवलेलं ज्याला कुणाला देवाचं नामचिंतन करायचं आहे त्याने माझंच नाव घ्या. तुमच्या नगरामधला राजा मी आहे, तुमचा देवही मीच आहे. पण ते असं म्हणतात बघा की देवाची करणी आणि नारळात पाणी. ज्याने नियम काढला त्याच्याच घरामध्ये नियम मोडणारा जन्माला आला. हिरण्यकश्यपूच्या घरामध्ये भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. आणि जेव्हापासनं भक्त प्रल्हादाचा जन्म झाला तेव्हापासनं अगदी नारायणाचं नामचिंतन मुखामध्ये, रात्रंदिवस अखंड नारायणाचं नामचिंतन. भक्त प्रल्हाद ज्या वेळेला लहान होता त्यावेळेला हिरण्यकश्यपूने त्या प्रल्हादाला विद्यार्जन करण्यासाठी गुरूंच्या घरी पाठवलं. अनेक दिवस त्या ठिकाणी विद्यार्जन केलं. आणि ज्या वेळेला प्रल्हाद आपल्या घरी पुन्हा परत आला वडिलांनी विचारलं, प्रल्हादा अरे तू अनेक दिवस गुरूंच्या घरी राहिला, तू गुरूंच्या घरी राहिल्यानंतर काय काय शिकलास, त्या ठिकाणी जाऊन कुठल्या प्रकारची विद्या घेतली. त्यावेळेला भक्त प्रल्हाद बोलतोय, बाबा माणसाने जीवनामध्ये आल्यानंतर भगवान परमात्माची भक्ती करावी,
भगवंताची भक्ती केल्याशिवाय माणसाचं जीवन अगदी जसं पशुचं जीवन असतंय तसं माणसाचं जीवन आहे. ज्याच्या मुखामध्ये भगवान परमात्माचं नाव नाही त्याचं मुख म्हणजे सर्पाचं बिळ आहे. म्हणून आपण जीवनामध्ये आल्यानंतर भगवान परमात्माची भक्ती करावी. ते प्रल्हादाचं बोलणं ऐकलं. हिरण्यकश्यपू म्हटला, अरे प्रल्हादा, मी तर संपूर्ण नगरामध्ये नियम काढलाय की कुणीही भगवंताचं नाव घ्यायचं नाही, पण तू माझा पुत्र आहेस आणि तूच त्या भगवान परमात्माचं नाव घेतो. अरे मी काढलेला नियम तुला माहिती नाही का? तुझ्या जागेवर जर नगरातला एखादा व्यक्ती असता तर त्याचा मी शिरच्छेद केला असता, पण तू माझा पुत्र आहेस म्हणून मी तुला एक संधी देतो. आता पुन्हा त्या भगवान परमात्माचं नामचिंतन करू नको, असं भक्त प्रल्हादाला समजावून सांगतात. पण भक्त प्रल्हाद काही ऐकत नाही. पुन्हा प्रल्हादाला गुरूंच्या घरी पाठवलं. अनेक दिवस पुन्हा गुरूंच्या घरी राहिला. अगोदर तो फक्त एकटाच भगवान परमात्माचं भजन करत होता, पण आता गुरूंच्या घरी जेवढे काही शिष्य होते त्या संपूर्ण शिष्यांना बरोबर घेतलं आणि त्या ठिकाणी भक्त प्रल्हाद नारायणाचं नामचिंतन करू लागला. नारायण श्रीमन नारायण 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 जय हो नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 ओ नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 तर प्रल्हाद अखंड देवाचं नामचिंतन करतोय. पण ज्या वेळेला गुरूंच्या घरी विद्यार्जन करण्यासाठी गेला त्यावेळेला अगदी संपूर्ण शिष्यांना बरोबर घेतलं आणि भक्त प्रल्हाद भगवंताचं नामचिंतन करू लागला. अनेक दिवस गुरूंच्या घरी प्रल्हाद राहिला आणि अनेक दिवसानंतर ज्या वेळेला भक्त प्रल्हाद पुन्हा आपल्या घरी परत आला, पुन्हा बाबांनी विचारलं, प्रल्हादा, आता गुरूंच्या घरी गेल्यानंतर तू कशाचं ज्ञान घेतलंस? कुठल्या प्रकारचं ज्ञान तू घेतलं? प्रल्हाद बोलतो, बाबा, माणसाने जीवनामध्ये फक्त भक्ती करू नये, माणसाने जीवनामध्ये 9 प्रकारची भक्ती करावी.
त्या ठिकाणी प्रल्हाद आपल्या वडिलांना नवविधा भक्ती समजावून सांगतो. आता तर मात्र हिरण्यकश्यपूला फारच राग आला. मी तर नियम काढलाय की माझ्या नगरामध्ये कुणी देवाचं नावही घ्यायचं नाही, पण माझा मुलगा तर मलाच भक्ती शिकवायला निघाला. म्हणून हिरण्यकश्यपूला फारच राग आला आणि रागामध्ये येऊन हिरण्यकश्यपू विचारतो, प्रल्हादा, अरे ज्या भगवंताचं तू रात्रंदिवस नाव घेतो, ज्या भगवंताचं तू रात्रंदिवस नामचिंतन करतो, जर तुझ्यावरती संकट आलं तर तो देव तुला वाचवण्यासाठी येईल का? त्यावेळेला प्रल्हाद बोलतो, बाबा, ज्या ज्या वेळेला भक्तांवरती संकट येतात त्या त्या वेळेला तो भगवान परमात्मा त्या संकटाचं निरसन करण्यासाठी धावतच येत असतो. त्यावेळेला त्या प्रल्हादाला मारण्याकरिता हिरण्यकश्यपूने 11 प्रकारचे प्रयोग केले, पण एकाही प्रयोगाने हिरण्यकश्यपूला काहीच होत नाही. आता मात्र हिरण्यकश्यपूला फार राग आला आणि रागामध्ये येऊन हिरण्यकश्यपूने विचारलं, प्रल्हादा, ज्या देवाचं रात्रंदिवस नामचिंतन करतो तो तुझा देव कुठे आहे? त्यावेळेला प्रल्हाद बोलला, बाबा, अहो या संपूर्ण सृष्टीमध्ये भगवंत नाही अशी जागाच नाही. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, हा सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, हो हो सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, हा सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सर्व घटी राम देहादेही एक, सर्व घटी राम देहादेही एक, सर्व घटी राम देहादेही एक, सर्व घटी राम देहादेही एक. सूर्यप्रकाशक जय हो, सहस्ररश्मी, जय हो. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, हा सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी, भरोनी उरला चराचरी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. भक्त प्रल्हाद म्हणतो, बाबा, अहो ज्या देवाचं मी रात्रंदिवस नामचिंतन करतोय, ज्या देवाचं अखंड नामचिंतन माझ्या मुखामध्ये आहे, तो भगवान परमात्मा सृष्टीमध्ये नाही अशी जागाच नाही. अगदी या सृष्टीच्या कणाकणामध्ये भगवान परमात्मा आहे. त्यावेळेला हिरण्यकश्यपू रागात आला. हिरण्यकश्यपूने रागात येऊन विचारलं, प्रल्हादा, समोर हा जो खांब आहे त्या खांबामध्ये तुझा देव आहे का? प्रल्हाद म्हटला, बाबा, या खांबामध्ये सुद्धा माझा देव आहे. तेव्हा रागामध्ये येऊन हिरण्यकश्यपूने त्या खांबाला लात मारली. जशी त्या खांबाला लात मारली तसा तो खांब दुभंगला आणि त्या खांबामधनं भगवान नृसिंह बाहेर आले. बोलिये नृसिंह भगवान की जय. खांबामधनं नरसिंह भगवान प्रगट झाले. त्यावेळेला हिरण्यकश्यपू त्या ठिकाणी बघतोय की खरंच प्रल्हाद ज्या देवाचं नामचिंतन करतो तो देव तर या ठिकाणी प्रगट झाला. त्यावेळेला भगवान परमात्मा बोलतायत की हिरण्यकश्यपू, तू माझ्या भक्ताचा छळ केला, माझ्या भक्ताला त्रास दिला. आता या ठिकाणी मी तुझा वध करणार आहे.
पण त्या ठिकाणी हिरण्यकश्यपू बोलतोय, देवा अहो तुम्ही माझा वध करू शकत नाही, तुम्ही मला मारूच शकत नाही. म्हणे का रे, मी कसं काय तुझा वध करू शकत नाही. अहो देवा, मला असं वरदान प्राप्त आहे की मला दिवसाही मरण नाही आणि रात्रीही मरण नाही, असा मला वर प्राप्त आहे. भगवंत बोलतात, हिरण्यकश्यपू आता धड दिवसही नाही आणि आता रात्रही नाही, आता संध्याकाळची वेळ आहे, म्हणून मी तुझा वध करणार. हिरण्यकश्यपू बोलतोय, बाबा तुम्ही तरीही माझा देवा तुम्ही तरीही माझा वध करू शकत नाही, कारण मला असं वरदान प्राप्त आहे की मला या जमिनीवरही मरण नाही आणि आकाशामध्येही मरण नाही. भगवंत बोलतायत, हिरण्यकश्यपू त्याचीही तू काळजी करू नको, मी तुला माझ्या मांडीवरती मारणार आहे. हिरण्यकश्यपू बोलतोय, देवा अहो मला कुठल्याच अस्त्रानेही मरण नाही आणि शस्त्रानेही मरण नाही. भगवंत सांगतात, हिरण्यकश्यपू तुला मी कुठल्या अस्त्राने मारणार नाही आणि कुठल्या शस्त्रानेही मारणार नाही, तुला मी माझ्या नखाने फाडणार आहे. अहो देवा, तरीही तुम्ही माझा वध करू शकत नाही, कारण मला घरामध्येही मरण नाही आणि घराच्या बाहेरही मरण नाही. त्यावेळेला भगवंत बोलले, अरे हिरण्यकश्यपू मी तुला घराच्या उंबरठ्यावरती मारणार आहे. उंबरठा म्हणजे घराच्या आतलाही भाग नाही आणि घराच्या बाहेरचाही भाग नाही. मी या ठिकाणी घराच्या उंबरठ्यावरती तुला मारणार आहे. म्हणून काही ठिकाणी असं सांगितलंय की घराच्या उंबरठ्यावरती बसून आपण आपले केस विचारू नये. घराच्या उंबरठ्यावरती आपण आपल्या बोटाचे नख काढू नयेत. त्या ठिकाणी भगवंत बोलतात, हिरण्यकश्यपू मी तुझा वध करणार आहे. हिरण्यकश्यपू बोलतोय, देवा तरीही तुम्ही मला मारू शकत नाही. म्हणे आता का मारू शकत नाही. म्हणे देवा मला असा वर आहे की मला देवताकडनंही मरण नाही, माणसाकडनंही मरण नाही आणि पशुकडनंही मरण नाही. त्यावेळेला भगवान बोलतात, हिरण्यकश्यपू मी हा नृसिंह अवतार खास तुला मारण्यासाठी घेतलाय. माझं जे मस्तक आहे ते पशुचं आहे आणि शरीर मनुष्याचं आहे. मी धड मनुष्यही नाही आणि धड पशुही नाही. आता मी नक्कीच तुझा वध करणार. असं बोलून भगवान परमात्मा उंबरठ्यावरती बसले. त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूला मांडीवरती घेतलं आणि हिरण्यकश्यपूला मांडीवरती घेऊन त्याच्या पोटामध्ये भगवान परमात्मा नख घालतात आणि टर 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 करत त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूचा भगवान परमात्माने वध केला. बोलिये नृसिंह भगवान की जय. भगवान परमात्मा त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूचा वध करतात. असे या दितीचे दोन मुलं आहेत, एक म्हणजे हिरण्याक्ष आणि दुसरा हा हिरण्यकश्यपू. या दोन्हीही पुत्रांचा भगवान परमात्मा वध करतात. पण आपले अनेक पुत्र आहेत, त्यांचा भगवान परमात्माने वध केलाय, म्हणून दिती मातेला अतिशय वाईट वाटतंय. हिरण्यकश्यपूचाही वध केला आणि हिरण्याक्षाचाही भगवान परमात्माने वध केला. म्हणून आपले अनेक जन्माला आलेले पुत्र भगवान परमात्मा अनेक अवतारामध्ये त्यांचा वध करतात. दितीला फार वाईट वाटते. म्हणून आपल्या पोटी आता असा एखादा पुत्र जन्माला यावा की त्याचा वध भगवान परमात्मा करू शकत नाही. म्हणून दिती माता त्या ठिकाणी कठोर तपश्चर्या करते. अनेक दिवस कठोर तप केलं आणि कठोर तप केल्यानंतर त्या दिती मातेला एक वज्रांग नावाचा मुलगा झाला. हा जो वज्रांग होता याने सुद्धा अनेक दिवस ब्रह्मदेवाचं तप केलं. ज्या वेळेला ब्रह्मदेवता प्रसन्न झाले त्यावेळेला ब्रह्मदेवता म्हणतात, अरे भक्त तू माझं फारच कठोर तप केलंय, बोल तुला माझ्याकडनं कशाची अपेक्षा आहे. त्यावेळेला वज्रांग बोलतोय, देवा ब्रह्माजी अहो माझ्या आईची अशी इच्छा होते
की अनेक पुत्र तिच्या पोटी जन्माला येतात, पण प्रत्येक पुत्राचा भगवान परमात्मा वध करतात. म्हणून तिने कठोर तप करून तिच्या पोटी माझा जन्म झालाय. आणि माझी अशी इच्छा आहे की माझं संपूर्ण जे शरीर आहे ते संपूर्ण माझं अंग अगदी वज्रासारखं व्हावं, अशी माझी इच्छा आहे. भगवान ब्रह्मदेव त्या ठिकाणी तथास्तु बोलले. संपूर्ण शरीर त्या ठिकाणी वज्रासारखं झालं, म्हणून त्याचं नाव वज्रांग ठेवण्यात आलं. अगदी तो वज्रांग जसजसा मोठा होऊ लागला, अगदी तो महाबलाढ्यवान होऊ लागला. पुढे गेल्यानंतर त्याच वज्रांगाचा एक वरांगी नावाच्या कन्येशी विवाह झाला. आणि ते दोघे जण अनेक दिवस पुढे प्रपंच करतात. पण किती दिवस त्यांनी प्रपंच केला, त्यांच्या पोटी पुढे संतान जन्माला येत नाही. म्हणून त्या दोघांनी पुन्हा ब्रह्मदेवाचं कठोर तप केलं. आणि पुन्हा कठोर तप केल्यानंतर ब्रह्मदेवांनी त्यांना विचारलं की तुमची इच्छा काय आहे, तुम्ही कठोर माझं तप केलंय. त्यावेळेला तो वज्रांग आणि ती वरांगी ते दोघे जण बोलतात, देवा ब्रह्माजी, आमची अशी इच्छा आहे की आमच्या पोटी असा एक पुत्र जन्माला यावा की तो महाबलाढ्यवान असावा, की ज्याने देवतांवरतीही विजय प्राप्त करावा. असा महाबलाढ्यवान पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. ब्रह्माजी तथास्तु बोलले. आणि तोच वज्रांग आणि वरांगी या दोघांच्या पोटी एका पुत्राचा जन्म झाला. तोच पुत्र म्हणजे तारकासूर. तारकासुराचा त्या ठिकाणी जन्म झाला. आणि तारकासुराचा जन्म झाल्यानंतर तारकासुराने सुद्धा जन्म झाल्यानंतर त्याने सुद्धा पुन्हा ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. आणि त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केल्यानंतर पुन्हा ब्रह्मदेव त्याच्यावरती प्रसन्न झाले. आणि विचारलं, तारकासुरा बोल, तुला कुठल्या प्रकारचा वर पाहिजे. त्यावेळेला तारकासूर बोलतोय, देवा ब्रह्माजी, माझी अशी इच्छा आहे की मला असं तुम्ही वर द्या की मला फक्त शिवपुत्राच्या हातून मरण यावं. दुसरा कुठलाही देवता असेल किंवा दुसरा कुठलाही मनुष्य तो माझा वध करू शकणार नाही. मला फक्त भोलेनाथाच्या पुत्राच्या हातनं मरण यावं, अशी माझी इच्छा आहे. त्या ठिकाणी ब्रह्मदेवता तथास्तु बोलले. आणि तो तारकासूर आता अतिशय उन्मत्त झालाय. कारण त्याला ही गोष्ट माहिती होती की सती मातेचा वियोग झाला, म्हणून भगवान भोलेनाथ ते तर दूर प्रांतात गेलेले आहेत. आणि दूर प्रांतात जाऊन त्यांनी ते समाधी लावून बसलेले आहे. म्हणून आता त्यांचा विवाह कधी होईल, ते समाधीतून बाहेर कधी येतील, आणि कधी त्यांच्या पोटी एक पुत्र जन्माला येईल, आणि कधी तो पुत्र माझा वध करेल, असा विचार तो तारकासूर करतोय. आणि अगदी तो तारकासूर उन्मत्त झालेला. संपूर्ण देवाला त्या तारकासुराने अगदी त्रस्त करून सोडलं. संपूर्ण देवाला तो तारकासूर त्रास देतोय. सर्व देवता आता एकत्रित आले आणि सर्व देवता विचार करतात की हा तारकासूर आपल्याला अतिशय त्रास देतोय, या तारकासुराचा वध करायला हवा. पण तारकासुराला आपण कुणीही मारू शकत नाही, फक्त शिवपुत्राच्या हातनं याचं मरण आहे, असा याला वर प्राप्त झालेला. पण भगवान भोलेनाथांच्या पोटी तर काही संतान आता जन्माला कशी येणार, कारण त्यांची जी पत्नी होती सती माता ती तर योग अग्नीमध्ये विलीन झाली. यासाठी भोलेनाथांचा दुसरा विवाह करावा लागेल, असं त्या ठिकाणी ते विचार करतात. सर्वजण एकत्रित आले. आणि सर्वजण ज्या वेळेला एकत्रित येतात, सर्व मिळून ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्माजी सांगतात, देवतांनो, या सर्व गोष्टीचा उपाय आपल्याला श्री विष्णू सांगतील. सर्वजण पुन्हा श्री विष्णूंकडे जातात
आणि विष्णूंना आपली चिंता सांगितली की तारकासूर नावाचा दैत्य अगदी फार उन्मत्त झालेला आहे, आम्हा सर्वांना तो त्रास देतोय, या तारकासुराचा वध करायला हवा, पण त्यासाठी भोलेनाथांचा विवाह करावा लागेल. त्यावेळेला श्री विष्णू सांगतात देवतांनो, यासाठी तुम्ही सर्वजण मा जगदंबेची आराधना करा, मा भगवतीची तुम्ही आराधना करा. ज्या वेळेला मा जगदंबा तुमच्यावरती प्रसन्न होईल त्यावेळेला त्यांच्याकडनंच तुम्ही अशी त्यांच्यासमोर इच्छा प्रगट करा की तुम्ही या ठिकाणी पुन्हा अवतीर्ण व्हा, जेणेकरून तुमचा आणि भोलेनाथांचा विवाह होईल. म्हणून सर्व देवदेवता त्या ठिकाणी मा भगवतीची आराधना करतात. मा जगदंबेची ती आराधना करू लागली. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. ओ लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. मी पणाचा दिवा तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरजीचा चवाल सुटला, त्या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. त्या ठिकाणी सर्व देवदेवता एकत्र येतात आणि मा जगदंबेचा गोंधळ घालतात. ज्या वेळेला मा जगदंबा प्रसन्न होते त्यावेळेला जगदंबा विचारते की देवतांनो, तुम्ही सर्वांनी माझा गोंधळ घातला, माझा जागर केला, बोला तुमची सर्वांची काय इच्छा आहे. त्यावेळेला सर्व देवदेवता अगदी सांगतात की तारकासूर नावाचा दैत्य अगदी त्याने संपूर्ण आम्हाला त्रास दिलाय, सर्व देवतांना त्रस्त करून सोडलंय. त्याला ब्रह्मदेवाचा असं वरदान आहे की त्याला फक्त शिवपुत्राच्या हातूनच मरण येईल. पण भोलेनाथांची पहिली पत्नी सती ही तर योग अग्नीमध्ये विलीन झाली. आता भोलेनाथांचा दुसरा विवाह करावा लागेल आणि त्या विवाहासाठी आई तुम्हाला या पृथ्वीवरती पुन्हा अवतीर्ण व्हावं लागेल. यासाठी तुम्ही पुन्हा अवतीर्ण व्हा अशी सर्व देवदेवता इच्छा जगदंबेच्या समोर प्रगट करतात. त्यावेळेला सर्व देवतांना माय भवानी बोलते की देवतांनो, तुम्ही आता काळजी करू नका, मी या पृथ्वीवरती प्रगट होणार आहे. पर्वतराज हिमालय आणि मैना या दोघांच्या पोटी मी एक पुत्री म्हणून जन्माला येईल आणि माझा जन्म झाल्यानंतर मग भगवान भोलेनाथ आणि माझा त्या ठिकाणी विवाह होईल. आणि ज्या वेळेला आमच्या पोटी पुत्र जन्माला येईल त्यावेळेला तारकासुराचा नक्कीच वध होईल. असं बोलून मात भवानी त्या ठिकाणून अदृश्य झाली. आता सर्व देवदेवता अगदी निवांत झाले. पण ही माय भवानी पर्वतराज हिमालय आणि माता मैना यांच्याच पोटी का जन्माला येणार किंवा यांच्याच पोटी ती का जन्म घेणार आहे, याची सुद्धा एक सुंदर कथा आलेली आहे. ती कथा आपण पाहणार आहोत, पण त्या अगोदर 5 मिनिटाचं भजन करू आणि मग ती राहिलेली कथा पाहू.